हॅलो गाईज, श्री स्वामी समर्थ. आज आपण बनवणार आहे तुरीच्या दाण्याच्या कचोऱ्या. तर त्यासाठी आधी आपल्याला तुरीचे दाणे छान तव्यावर भाजून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल ॲड करायचं आणि दाणे भाजूनच घ्यायचे, कारण की याचं आपल्याला सारण बनवायचं आहे आणि भाजल्यानंतर याची टेस्ट छान येते. आणि मिरच्या आणि दाणे एकत्र भाजायचे आहे, म्हणजे त्याची टेस्ट अजून छान येते. बघा, जवळपास आपले आता दाणे भाजून झालेले आहेत. आता हे आपल्याला थोडे गार व्हायला ठेवायचे आहे. आता मी गॅस बंद करते. आता हे गार होऊ देऊ. आता आपण कचोरीसाठी पीठ मळायला घेऊ. आता पीठ म्हणजे गव्हाचं पीठ, मैदा नाही घेतलेला मी. तर याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ, त्यानंतर ओवा हा ॲड करताना कुस्करून ॲड करायचा, म्हणजे चव छान येते. ओवा ॲड केलेला आहे, बघा कुस्करून ॲड केलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये छान गरम तेलाचं मोहन आपल्याला टाकायचं आहे. भरपूर तेल टाकायचं आहे आपल्याला, म्हणजे त्यांनी कसं, आणि गरम करून टाकायचं कारण काय, तर कचोऱ्या आपल्या मग छान खुसखुशीत येतील. तर बघा, आता हे तेल जे आपण सगळं टाकलेलं आहे साहित्य, हे सगळं छान आपण मिक्स करून घेत आहे. आणि पीठ कसं झालं पाहिजे, तर असा आपण, आणि ते पूर्ण तेल आधी सोडून घ्यायचं, पूर्ण याच्यामध्ये मिक्स झालं पाहिजे ते तेल, आणि असा गोळा तयार झाला पाहिजे. हाताने गच्च दाबून बघायचं. असं जर जमा झालं असेल तर आपलं पीठ, आपण पिठामध्ये तेल एकदम परफेक्ट टाकलेलं आहे. आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळायचं आहे. एकखट्ट्या पाणी टाकायचं नाही, थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आता आपल्याला मळायचं आहे. आणि एकदम सॉफ्ट डो तयार करायचा आहे. एकदम हार्ड पण नाही आणि एकदम सॉफ्ट पण नाही, थोडाफार हार्डच करायचा, कारण की मग कचोऱ्या आपल्या ज्या आहेत त्या खस्ता येतील. जर तुम्ही एकदम सॉफ्ट डो तयार केला तर कचोऱ्या ह्या नरम पडतील आणि खायला एवढी मजा येणार नाही, नाही का. तर बघा, आपला डो तयार झालेला आहे. बघा, मी तुम्हाला हाताने दाबून दाखवते. जास्त घट्ट पण नाही आहे आणि जास्त सैल पण नाही आहे, नाही का. आता आपलं जे दाणे ठेवले होते ते थंड झालेले आहे. त्याच्यामध्ये मी थोड्याशा लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहे, जिरं टाकलेलं आहे, आणि थोडीशी आपण याच्यामध्ये सोपसुद्धा ॲड करू. माझा सर्वात फेवरेट पदार्थ सोप, नाही का. तर हे आता आपल्याला छान वाटून घ्यायचं आहे असं. आणि हे म्हणजे एकदम बारीक नाही करायचं आपल्याला, असं जाडसर वाटून घ्यायचं आहे. आता हे जाडसर वाटून घेतल्यानंतर तेल गरम करायला ठेवायचं आहे कढईमध्ये. आणि तेल गरम केल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी, त्यानंतर याच्यामध्ये ही सोप टाकलेली आहे, कारण की तळलेली सोप छान लागते मसाल्यामध्ये कचोरीच्या. त्यानंतर कढीपत्ता ॲड केलेला आहे आणि थोडीशी हळद टाकलेली आहे. हळद टाकल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं तिखट जर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही ॲड करू शकता. त्यानंतर आपण जे सारण बारीक करून घेतलेलं आहे ते आपण याच्यामध्ये ॲड करू आणि छान हे परतून घेऊ. आता हे परतत असताना याच्यामध्ये आपल्याला थोडासा गरम मसाला टाकायचा आहे, जो आपण भाजीमध्ये वापरतो ना, तो गरम मसाला याच्यामध्ये थोडासा टाकायचा आहे, म्हणजे त्याने कसं चव जरा अजून छान येते कचोरीच्या मसाल्याला. त्यानंतर थोडंसं याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. बघा, हे असं परतून घेतल्यानंतर आता मीठ ॲड करत आहे मी. आता मीठ आपण याच्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे आणि जवळपास आपलं सारण तयार झालेलं आहे. बघा, मी तुम्हाला जवळून दाखवते. याचा रंगही छान आलेला आहे आणि सुगंधही छान सुटलेला आहे आणि सारणही मस्त झालेलं आहे. बघू शकता, माझ्या तोंडाला आताच पाणी सुटलेलं आहे. तर बघा, हे असं आपलं आता सारण छानपैकी तयार झालेलं आहे. आता हे सारण आपण थंड व्हायला ठेवू. आता आपल्याला करायच्या आहेत कचोऱ्या तयार. तर या सारणामध्ये थोडंसं कोथिंबीरही तुम्ही घालू शकता चवीसाठी. तर आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालून हे परत परतून घेतलेलं आहे आणि आता आपलं सारण तयार झालेलं आहे. ते आता आपण बाजूला काढून ठेवूया आणि कचोऱ्या तयार करूया. तर मी जे पीठ मळलं होतं त्याचे थोडासा गोळा घ्यायचा. बघा, मी तुम्हाला करून दाखवते. अशा प्रकारे त्याची वाटी तयार करायची. आता हे वाटी तयार केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला हवं तेवढं सारण तुम्ही टाकू शकता. बघा, आता मी याच्यामध्ये सारण ॲड करत आहे. तर आपल्याला लाटण्याचा उपयोग बिलकुल करायचा नाही. कचोरी आपल्याला हातावरच तयार करायची आहे, लाटून तयार करायची नाही. तर बघा, त्याचं आता हे वरचं जे आहे ती वाटी आता आपण बंद करणार आहे. असं जसं आपण मोदक करतो ना त्या टाईप छान आपले
अंगठ्याने ते पक्क दाबून घ्यायचं, कारण म्हणजे सारण बाहेर येता कामा नये. आणि छान बघा अशा प्रकारे आपल्याला हे दाबून घ्यायचं आहे. म्हणजे त्या आतमधलं जे सारण आहे ते चहूकडे पसरून जाईल आणि कचोरी प्रत्येक घासासोबत तुम्हाला कचोरीचं सारण मसाला जे आहे ते मिळेल. तर अशा प्रकारे अशी आपण कचोरी तयार करून घेतलेली आहे. बघा मी लाटण्याचा उपयोग केलेला नाही, मी हे हातावरच तयार केलेलं आहे. तर बघा आपण अशा आता कचोऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत. आता तळायचं काय, कशा, तर तळताना आधी आपण मोठ्या गॅसवर तेल गरम करून घ्यायचं आणि जेव्हा तळायचा वेळ येईल, आता हे बघा गरम झालेलं आहे आपलं तेल. तरीही तुम्हाला जर शंका असेल की गरम झालं की नाही, तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं काहीतरी कणिकचा गोळा म्हणा किंवा काही म्हणा तुम्ही त्याच्यामध्ये टाकून म्हणजे बघू शकता की झालेलं आहे की नाही. बघा याच्यामध्ये बुडबुडी निघत आहे, म्हणजे आपलं तेल तयार झालेलं आहे. तर आता आपण याच्यामध्ये छानपैकी कचोऱ्या ऍड करणार आहे आणि फ्लेम मी छोटी केलेली आहे. स्लो गॅसवर तुम्हाला ह्या कचोऱ्या आता तळायच्या आहेत. स्लो गॅसवर, कारण की तुम्हाला जर खस्ता कचोऱ्या पाहिजे असतील तर तुम्हाला स्लो गॅसवरच तळाव्या लागतील. सब्र का फल मीठा होता है, नाही का. तुम्ही जर मोठ्या गॅसवर पटापट तळल्या तर त्या नरम पुऱ्याच होतील तयार. तर त्यासाठी खस्ता येण्यासाठी तुम्हाला कमी गॅसवरच तळायच्या आहे. बघा कशी कचोरी फुगली, नाही का. आता मी याला काहीच दाबलेलं नाहीये, काही नाहीये, स्वतःच्या मनानेच फुगल्या बिचाऱ्या. काहीच करायचं काम पडलेलं नाहीये मला. बघा छानपैकी आपल्या कचोऱ्या इथे तयार झालेल्या आहे. बघितलं. आता ह्या कचोऱ्या खाण्यासाठी तयार आहे. छान डेकोरेट केलेलं आहे माझ्या मुलीसाठी, नाही का. बघा छान डेकोरेट केलेलं आहे आपण. मी तुम्हाला कचोरी तोडून सुद्धा दाखवते, तुम्हाला वाटेल की अरे खस्ता झाली की नाही, नाही का. बघा कचोरी आपली खस्ता झालेली आहे. बघा कोणी म्हणणारच नाही की ही गव्हाच्या पिठाची तुम्ही बनवलेली आहे म्हणून. मैद्यापेक्षा पौष्टिक, नाही का. तर आपली कचोरी इथे तयार झालेली आहे. छान. आता ह्या पौष्टिक कचोऱ्या तुम्ही खाऊ शकता. थँक्यू बघण्यासाठी.